आज गेलो शेतावर हात लावाला. जय अग्रिकोली मित्रांनो, केली ब्लॉगला सुरुवात. सकाळ सकाळ मारला बेलवटा आणि उतरलो खालती चट्टे छत्री घेतली ना फावरावून घेतला. पोहोचलो शेतावरती. हिमांशू पण आला होता शेतावरती बैला घेऊन. मी पण पोहोचलो शेतावरती. सगळी माणसं आली होती. नारळ पण आणला होता. नारळ बिळ फोरला मस्त उद्बीज लावली होती. बरं वाटलं जरा. इकडे सगळ्या माणसं घेतलेला भात करायला मी नेऊन घेतला जरा. असं बरं वाटलं जरा. थोड्या टायमानंतर आई आली जेवायला घेऊन. जेवायला आणलं तर सुकट भाकर आणि भाजी जरा बरं वाटलं जरा. तुम्ही मी मित्रांनो जेवायला सगळी माणसं जेवायला बसली होती. जेवलो असते की त्याला मूठ टाकाळा. इकडं बघता तर बाई बसले भात करणं होता. मग काही बोलणं झाला मी. ते ओंकार बाई पण होता. त्याला मग काही नाही बोललो. मग जाऊ दे. पाऊस बाई भात करणं त्याला खणखण. दव बाई पण करणं होता. माणसे बसली ते बांधा होती. काय खाते ते काय माहिती. मी पण सगळं मूठ बीट टाकून घेतलं. आई आली संध्याकाळी जेवायला घेऊन. जरा बरा वाटला. आई बसली होती जरा इथं. मग घेतला मी वरण भात पापड लोणचा नव्हता पण मग काही चकल्या होत्या होता. जाऊ दे. तुला बोलू काय गवस ते बोलते केकर बोलते. मग गवस भेटली. फक्त मी नेऊन पकडली. ही बघा डेंजर अरे पडली. मी जरा इथं बसलं होतं ना. दोन कावळे दिसली. यांना बघून मला कल्पीची नावं साठवून आली. तुम्हाला काढलं नक्की सांगा. तिकडं भात बी जरा लावून झाला. थोडासा बाकी होता मग लावू. मी काय करतो काय माहिती. चला मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.